महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांनी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यात स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी मनसे ठामपणे उभी राहील असा इशारा दिला। नेरळ, कोल्हारी आणि मानिवली येथे भेट देत त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। बाळा म्हात्रे म्हणाले, टोरंट वीज प्रकल्प, शिला धरण किंवा पोशीर धरण यांसारख्या प्रकल्पांमध्ये जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर मनसे शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम उभी राहील। शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। त्याचबरोबर परप्रांतीयांची दादागिरी रायगडमध्ये खपवून घेतली जाणार नाही। प्रत्येक अन्यायाविरोधात मनसे रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असंही त्यांनी स्पष्ट केले। आगामी काळात कर्जत तालुक्यात मनसे अधिक आक्रमकपणे काम करताना दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपजिल्हाध्यक्ष अभिजित घरत, महिला जिल्हाध्यक्ष छाया शिंदे, तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह।